तर हे जे सततचं दडपण आहे या वयातल्या लोकांवरती म्हणजे 40शी पर्यंतच्या, हो. की तुला आता हसल करायचंय, तर ते हसल कल्चर खरं तर ते अजून रुईन करतंय गोष्टी, की खरं तर मदत करतंय? करिअरसाठी हा तुमचा प्राईम पिरियड आहे 40शी पर्यंतचा. तसं आयुष्य कसं जगायचंय याचा विचार करण्यासाठी आणि त्याच्यासाठीच्या काही चांगल्या सवयी लावण्यासाठी चाही हाच काळ आहे. कारण तुम्ही जर आत्ता कामाच्या बरोबरीने बाकी ऍक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला एंगेज केलं नाही, तुमचं सोशल नेटवर्क खरं माणूस माणसाच्या समोर बसून वालं जे नेटवर्क आहे ते तुम्ही तयार केलं नाही, तर रिटायर झाल्यानंतर कोणाबरोबर पार्टी करणार? बरोबर. हसल कल्चरच्या मागे लागलात तुम्ही, तर तुमच्या हातातनं जसं कामाची संधी सुटेल तसं तुमचं चांगलं जगणं सुद्धा सुटेल ना. म्हणजे मला असं वाटतं जसं आपण करिअर डिसिजन मेकिंगचे कोर्सेस घेतो तसं कसं जगावं ह्याचे एक कदाचित कोर्सेस घ्यायला पाहिजेत कामाच्या बरोबरीने. आपल्याकडे झोमॅटो आणि पोर्टर आणि ह्या सगळ्या पद्धतीची कामं करणारे हे सगळे फॉर्मॅट्स बदलत आहेत. त्यामुळे ह्या बदलत्या फॉर्मॅट्सच्या बरोबरीने जे काही तुम्हाला कामाच्या व्यतिरिक्त ऍक्टिव्हिटीज करायच्यात त्याही शोधण्याचा आणि त्याही करून पाहण्याचा हाच काळ आहे. त्यामुळे असं 42 पर्यंत मी थांबतो आणि मग किंवा थांबते आणि त्याच्यानंतर मग मी हे करते म्हणलं, तर तोपर्यंत आपली सवय सुटून जाईल. काम केलं नाही तर मी अस्वस्थ होतो, ह्याची जर सवय लागली, तर ते एक कंडिशनिंग होईल ना आणि मग त्या कंडिशनिंगसाठी अनकंडिशनिंग करायला पुन्हा वेगळा कष्ट घ्यावे लागतील.